अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन भाजपनं मराठा मतांचं गणित साधलंय। अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवणार मग उपयोग काय असाही प्रश्न विचारला जातोय। मराठवाड्यात भाजपकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे आणि पंकजा मुंडे असे नेते आहेत। पण यापैकी एकही चेहरा किमान मराठवाड्याचा नेता म्हणावा असा नाही। पंकजा मुंडे विधानसभा पराभवानंतर बाजूला पडल्या आहेत। त्यांचा प्रभाव मुंडे साहेबांसारखा नाहीये। रावसाहेब दानवे 10 वर्षांपासून केंद्रात मंत्री असून सुद्धा जालन्यापलीकडे त्यांचा प्रभाव नाहीये। भागवत कराड आणि अतुल सावे यांचाही प्रभाव त्यांच्या मतदारसंघापलीकडे नाही। दुसरीकडे मराठवाड्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा फटकाही भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकनाथ शिंदेंसारखा एक मराठा चेहरा भाजप सोबत आहे। ओबीसी मतदारांवर फडणवीसांचा प्रभाव आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातला मराठा समाज भाजप विरोधात जाणार नाही याची काळजीही भाजप घेताना दिसते आणि इथे त्यांना अशोक चव्हाणांची मदत होणार आहे। नांदेड मतदारसंघातल्या किमान 9 मतदारसंघांवरती अशोक चव्हाणांचा प्रभाव आहे आणि त्यातल्या 5 मतदारसंघात अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यानंतर विजय निश्चित मानला जातो। तसंच लातूर, हिंगोली या भागातही अशोक चव्हाणांचा मोठा प्रभाव आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या जोडीला अशोक चव्हाण सारखा मराठा नेता आल्यानं भाजपची बाजू आणखी भक्कम झाली आहे। थोडक्यात काय, मराठवाड्यात सर्वदूर प्रभाव असलेल्या चेहऱ्याचा शोध अशोक चव्हाणांजवळ थांबलाय। मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करतात। आश्वासनानंतरही उपोषण सुरू आहे। सकारात्मक प्रतिसादानंतरही सरकारबाबत नकारात्मक भावना निर्माण होण्याची भीती आहे। अशावेळी जरांगेंच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली अवस्था चव्हाणांच्या येण्यानं दूर होणार आहे। एकूणच भाजपनं मराठवाड्यातल्या मराठा मतांची बेगमी अशोक चव्हाणांना सोबत घेऊन केल्याची चर्चा आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।